आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याचा सविस्तर आढावा आपण आजच्या या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्यापैकी पहिली घटना आहे ती म्हणजे राजकीय। शिर्डीमध्ये भाजपाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन होत आहे। या अधिवेशनाला भाजपाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। आज दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी असेल ती म्हणजे थंडी संदर्भात। थंडीचा जोर आता ओसरतोय। ढगाळ हवामानामुळे अनेक ठिकाणी तापमानामध्ये वाढ होतीये आणि राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तापमान आहे हे आपण पाहणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची। गेल्या 15 वर्षांपासून शेतकरी या पद्धतीने जीवघेणा प्रवास करतायत। आजही शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असून नक्की कुठे हा प्रवास सुरू आहे, त्यांच्यावर ही वेळ का आली आहे, पाहूयात या संदर्भातली विस्तृत बातमी। यानंतर आता परळीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते। परळीतल्या अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झालेला आहे। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवलंय। यामध्ये विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। परळी तालुक्यातल्या मिरवट फाट्यावर हा अपघात झाला असून ज्यात सरपंचाचा जागीच मृत्यू झालेला आहे। परळीमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। राख वाहतूक करणाऱ्या टिप्परचा मुद्दा यामुळे पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। गेल्या अनेक दिवस परळीमध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये सुरेश धस यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आणि यामध्ये राखेचा मुद्दा सुद्धा उपस्थित झालेला आहे आणि त्याच राखेच्या टिप्परने सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालेला आहे। यानंतर आता बातमी आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधून। भिवंडीच्या खांडूपाडा परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये 6 ते 7 दुकानं जळून खाक झाली आहेत। फर्निचर भंगार गोदामाला आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। भिवंडीमध्ये अग्नितांडव बघायला मिळते। आगीमध्ये 6 ते 7 दुकानं भस्मसात झालेली आहेत आणि यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। फर्निचर आणि भंगारच्या दुकानांना आग लागली आहे। दरम्यान अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। यानंतर आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। टोरेसचं पितळ उघडं पडण्याआधी व्हिक्टोरिया आणि तिच्या साथीदारांनी देशाबाहेर पळ काढला। ख्रिसमस साजरा करण्यासाठी जात आहोत असं कारण देत व्हिक्टोरियाने भारतातून पलायन केलं। दरम्यान मुंबई पोलिसांनी व्हिक्टोरियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता नांदुरा तालुक्यातही टक्कल व्हायरसचे रुग्ण आढळून आलेत। नांदुरातील वाडी गावामध्ये 12 रुग्ण आढळून आले आहेत। उद्या दिल्ली आणि चेन्नईतल्या प्रयोगशाळेतील आरोग्य पथक बाधित गावाला भेट देणार आहे। विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय गडावर कोणताही सण उत्सव साजरा होणार नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक आहे। तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे। पुण्यात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नागरिकांनाही रिक्षाची चांगली सुविधा मिळावी यासाठी आता गुलाबी ई रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे। 2800 महिलांना रिक्षा देण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं असून या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे। मुंबईच्या चांदिवलीमध्ये 5 बांधकामं पालिकेने हटवल्यामुळे रखडलेल्या मिसिंग लिंकच्या जोडणीचा मार्ग मोकळा झालाय। ही बांधकामं हटवल्याशिवाय मिसिंग लिंक जोडणीचा प्रकल्प मार्गी लावणं शक्य नव्हतं। त्यामुळे पालिकेच्या अल विभाग कार्यालयाचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामं हटवण्यात आली आहेत।
अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे, त्यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या मार्गांना एकाच जागेवरनं जोडता येणार आहे. 3700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण करण्याचा टार्गेट NHAIनं ठेवलेला आहे. त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास आता 20 ते 30 मिनिटात पूर्ण होणार आहे. मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 2A आता 80 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार आहे. पूर्ण गतीने संचलनासाठी CCR कडनं आता मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही लाईन्सवर रोज 2.5 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. वेग मर्यादा वाढवल्यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये आता बचत होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं आनंदाची बातमी दिलेली आहे. सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये 4 अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वंदे भारत आता 16 ऐवजी 20 डब्यांसह धावणार आहे. नाशिक सिटी लिंक बसचे चालक आता महापालिकेच्या रडारवर आहेत. सुसाट बस चालवणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे. नाशिक शहरातील 48 सिग्नलवरील CCTV फुटेज तपासून कारवाई केली जाणार आहे. भारतीय लष्कराने 15 जानेवारीला पुण्यामध्ये पहिल्यांदाच सैन्य दिन परेड आयोजित केली, ज्यामध्ये लष्कराच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळणार आहे. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटरमध्ये परेडचा अंतिम सराव करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली, त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय. मात्र रविवारपासून मुंबईमधील तापमानामध्ये घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ज्या राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजनांची घोषणा करण्यात आली त्या राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या 5% वाढलेली आहे. स्टेट बँकेच्या संशोधनामध्ये हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. RTE प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मुंबईतील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जागांची घट झाली असून 327 शाळांमधून फक्त 6000 जागांची नोंदणी झाली आहे. वाशिमच्या रिसोडमध्ये संत नामदेव वारकरी परिषदेच्या पायी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं. 12 जानेवारीला बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये होणाऱ्या जागतिक जिजाऊ जन्मोत्सवामध्ये हा पालखी सोहळा जाणार आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजाविधी सोहळा पार पडला. योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला. अक्षता सोहळ्यामध्ये वधूवरांना घरी जेवणाला बोलवण्याची प्रथा आहे. ॲपल कंपनीच्या सहसंस्थापक लॉरेन पॉवल यंदा प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. तब्बल 2 आठवडे लॉरेन पॉवल प्रयागराज इथं साधू महंतांच्या संगतीत राहणार आहे. लॉरेन 13 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत कुंभमेळ्यामध्ये असणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे. न्यायालयाने त्यांना सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्त केलेले आहे. निकाल देताना न्यायाधीश मार्चेन यांनी या प्रकरणाचा मोठा विरोधाभास असल्याचंही म्हटलेलं आहे. अमेरिकेतील विविध भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि हिमवादळाचा तडाखा बसलाय. हिमवादळामुळे वाहतूक आणि लोकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. पुण्यातील मगरपट्टा परिसरामध्ये एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केलेली आहे. हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला
हटकलं आणि यावरनं राग अनावर झाल्यानं त्या तरुणानं थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला। मुंबई विमानतळावरनं 30 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय। गांजासह बँकॉकवरून आलेल्या 5 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। गांजासह विमानतळावरनं 91 लाखांचं सोनं आणि 17 लाख रुपयांचं विदेशी चलन जप्त केलंय। बुटात लपवून सोन्याची तस्करी सुरू होती। मुंबईतील बोरिवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। 40,20,000 रुपयांचे हिरोईन जप्त करण्यात आले। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा अधिक तपास सुरू आहे। पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये कॉपी केल्याचा प्रकार मुंबईच्या ओशिवरात घडलाय। कानामध्ये टाकलेल्या ब्लूटूथद्वारे पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले। ओशिवरा परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून वर्गाबाहेरून सहकारीच प्रश्नांची उत्तरं सांगत असल्याचं समोर आलंय। वाकड पोलिसांना महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत। या टोळीकडनं 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असं 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलंय। वसईतील एका ज्वेलर्सवर 2 अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकलाय। सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून 50 तोळे सोनं लंपास केलेले आहे। या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। इंदापुरातील गागर गावामध्ये भर दिवसा घरफोडी झाली आहे। अज्ञात चोरट्याने 2 घरांमध्ये मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास केला। या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे। डोंबिवलीतील पोलिसांनी गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकाला अटक केलेली आहे, तर एक आरोपी पसार झालाय। नशा करण्यासाठी सिलेंडर चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीकडून सिलेंडर जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाटा परिसरामध्ये 36 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढील तपास करतायत। नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये 13 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाला। बुद्धिबळ शिकवणाऱ्या 35 वर्षीय शिक्षकानेच चिमुकलीचा विनयभंग केलेला आहे। शिक्षकाविरोधात पोलिसात पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांचा 427व्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। सकाळी शासकीय महापूजा संपन्न झाली। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। पुण्यातील एफसी रोडवरील अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेने धडक कारवाई केलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून एफसी रोडवर अतिक्रमण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून येत होती। कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला। खारघरच्या इस्कॉन मंदिराला पनवेल महापालिकेने नोटीस बजावली आहे। इस्कॉन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या मंदिराचं नाव इंग्रजीत असून मराठीत लावण्यात यावं अशी नोटीस मनपानं मंदिराला पाठवली। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या अछाड ते मुंबई दहिसर पर्यंतच्या अग्निशामक दलाची सुविधाच उपलब्ध नाहीये। या महामार्गावरनं दिवसाला हजारो ज्वलंत पदार्थ वाहणारे टँकर ये जा करत असतात। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी अग्निशामक सुविधा देण्याची मागणी प्रवाशांना केलेली आहे।
सोलापूर जिल्ह्यासाठी लवकरच 20 नवीन एसटी बस मिळणार आहेत। यापैकी 10 बस अक्कलकोट आगाराला तर 10 बस बार्शी आगारात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिलेली आहे। मात्र जिल्ह्याला मिळणाऱ्या बस आणि आवश्यकता असणाऱ्या बसमध्ये मोठी तफावत आहे। अंबरनाथ पालिकेच्या 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आलेली आहे। यातील अतिक्रमण विभागातील 20 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यापैकी 10 कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागामध्ये सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे। कल्याणच्या कोळशेवाडीतील सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या 4 आरोपींनी परिसरामध्ये दहशत माजवली होती। आरोपींची धिंड काढल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलेलं आहे। सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेचे नवीन वर्षातील पहिलं आवर्तन सुरू झालेलं आहे। योजनेच्या पंपगृहामध्ये नारळ वाढवून मोटर सुरू करण्यात आली। पहिल्या टप्प्यामध्ये 4 मोटरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। गायीच्या वासराचा अनोख्या पद्धतीने बारसं साजरा करण्यात आलाय। पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार करून पाळण्यामध्ये घालून नामकरण सोहळा पार पडला। या आगळ्यावेगळ्या नामकरण सोहळ्याने सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलंय। कुमारी बे लक्ष्मी 2 बसमधील ओव्हरटेकचा थरार सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क 2 बसच्या मध्ये अडकलाय। विशेष म्हणजे इतक्या भयंकर अपघातानंतरही तो तरुण सुखरूप बाहेर पडलाय। हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचं समोर येत आहे। शिर्डीमध्ये भाजपाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली। अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते होणार असून अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणासारखी राजस्थानच्या राजकारणात मजा येत नाही असं वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलेलं आहे। आपल्याकडे जसे राजकारणी मजा करतात तसं तिकडे करत नाही असं ते म्हणतात। धाराशिवमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा बॉम्ब टाकलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत असा गंभीर आरोप धस यांनी केलेला आहे आणि भर सभेत त्यांनी मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटोही दाखवला। दरम्यान बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झाला। मात्र सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केलाय। धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चामध्ये फोटो दाखवत जरांगेंनी हा गौप्यस्फोट केलाय। खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागल्याची माहिती आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कराडची तपासणी केली असून कोठडीतच त्याच्यावर उपचार करण्यात आले। कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे। मात्र वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जणांवरच मकोका का लावला जातोय? वाल्मिक कराडवर मकोका का लावला जात नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय।
सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांग यांनी केलेली आहे. वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याने त्याच्यावर मकोका नाही, त्यामुळे कराडवर 302 लावण्याची मागणी जरांग यांनी केलेली आहे. वाल्मिक कराड आणि संबंधित शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11,20,00,000 रुपये घेतल्याचा आरोप कराडवर आहे. हे पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते. त्या हॉटेलमधील वाल्मिक कराडचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर येतोय. कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊसतोडणी यंत्रमालकांना 11,20,00,000चा गंडा घातल्याचं समोर आलंय. ऊसतोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू साठेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का या संदर्भात चौकशी होणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीने केलेली आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीने केली आहे. वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरामध्ये घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. यानंतर आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. पाणीपुरी हे अनेकांचं आवडतं फास्ट फूड. मात्र पाणीपुरीवाला किती पैसे कमवतो हे तुम्हाला माहिती आहे का? एका पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांसाठीची नोटीस आलेली आहे. खरंच 40 लाखांची नोटीस आली आहे का? आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. पाणीपुरीवाल्याला 40 लाखांचा इन्कम टॅक्स. पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून व्हाल हैराण. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल. मात्र होय, एका पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची जीएसटी नोटीस आली आहे. सोशल मीडियावर हा दावा केला जातोय. तशी नोटीसही दाखवण्यात आली आहे. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या 3 वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आलाय. मात्र हे खरं आहे का? मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूयात. पाणीपुरीवाल्यानं UPI द्वारे ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर काय घडलं पहा. पाणीपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीनं ऑनलाईन पेमेंटद्वारे वर्षाला 40 लाखांची कमाई केली. त्यानंतर त्याला जीएसटीची नोटीस आली. असेच अनेक मेसेज व्हायरल केले जात आहेत. खरंच पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे का? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस, मग त्याचा महिन्याचा धंदा किती असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण नोटीस 40 लाखांची असेल तर धंदा नक्कीच कोटींचा असेल. त्यामुळे खरंच असा करोडपती पाणीपुरीवाला आहे का? हे तपासण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. 40 लाखांची नोटीस आलेला पाणीपुरीवाला तामिळनाडूतला आहे. जीएसटी नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये अशा व्यावसायिकांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. कर आकारणी आणि नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळेच त्याला नोटीस आली आहे.
या पाणीपुरीवाल्याचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त आहे आणि UPI पेमेंटद्वारे 40 लाख रुपये आल्यानं नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.